भारताचे पंतप्रधान कोण आहेत? भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? व्हेरी गुड. आता छत्राचा वर्ग किती? 89. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं आणि वडिलांचं नाव? शिवाजी महाराजांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला? अफजल खानाचा वध कुठल्या किल्ल्यावर झाला? शाहिस्ते खानाची बोट कुठल्या किल्ल्यावर तोडली? चांगल्या पद्धतीची उत्तरं आपल्या विद्यार्थ्यांनी दिली, त्याबद्दल मी सर्व माझा शिक्षक वृंद, मुख्याध्यापक यांना मी त्यांचं अभिनंदन करतो. अशा पद्धतीचा शाळेच्या बाहेर जाऊनचा जो काही उपक्रम आहे तो आपण राबवला आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. बोराखेडी शाळेत मी येण्यासाठी माझा खूप दिवसापासूनचा प्रयत्न होता, परंतु काल योग आला. चव्हाण सरांनी विनंती केली आणि आम्ही तातडीने आजची तारीख दिली. सर्वप्रथम सायन्स सेंटर अँड इनोव्हेटिव्ह लॅब त्याचं उद्घाटन मी माझ्या हस्ते झालं. त्याचप्रमाणे इकडे लायब्ररीचं उद्घाटन झालं. हे खूप सुट्टे असे उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहात. अशी पवार साहेबांनी सांगितलं गेल्या 5 वर्षापूर्वी या शाळेची अवस्था कशी होती आणि आता सध्या 5 वर्षानंतर काय अवस्था आहे. म्हणजे मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो चव्हाण सर, तर ही शाळा घडवण्यामध्ये माझे शिक्षक भगिनींचा जास्त वाटा. कारण तुम्ही म्हणताय की तुम्ही एकटे प्रिन्सिपल होते आणि सर्व महिला माझ्या शिक्षिका होत्या, त्यामुळे मला महिला शिक्षक वृंदाचं निश्चितपणे अभिनंदन करायचं आहे की तुमच्या या उपस्थितीमुळे ही शाळा नावारूपाला आलेली आहे आणि मोठी झालेली आहे. तो आपण ज्या पद्धतीने सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत इथे थांबता, ही गोष्ट ही सामान्य नाही. कारण लोकांना पगार मिळतो ना आपल्याला 1 तारखेला, मग टायमिंग काय आहे? सकाळी 11 ते संध्याकाळी 5 किंवा 4, परंतु आज 12-13 तास आपण इथं थांबता. हे फार मोठं काम या शाळेने सुरू केलेलं आहे आणि ते सुरू ठेवलेलं आहे आणि त्याचं फळ देखील आपल्याला मिळालेलं आहे. आम्ही पण निश्चितपणे त्याचा विचार करणारच आहोत. मध्ये टॉयलेटची एक मागणी करण्यात आली. तुम्हाला मी शब्द देतो या निमित्ताने, जो काही आवश्यक निधी असेल तो मागणी करा, तुम्हाला टॉयलेटसाठी आम्ही निधी पुरवू. या शाळेचा परिसर अत्यंत स्वच्छ आहे, क्लीनलीनेस आहे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आहे. या सगळ्या गोष्टी पाहून मी भारावलेलो आहे. मित्रांनो, मी अधिक काही आपल्याला ज्ञानदान करणार नाही, परंतु असंच आपल्या शाळेचा विकास व्हावा, शाळा वर जावी, पुढे पुढे जावी आणि केवळ राज्यातच नव्हे तर आपल्याला देश पातळीवर सुद्धा या शाळेचा उल्लेख कुठेतरी राहील याचा आपण नक्की प्रयत्न करू. कारण एका तो मल्लखांबचा एक विद्यार्थी म्हणे त्याचे 3 कोटी व्ह्यूज, म्हणजे आपण जर मायन्युटली जर गेलो तर गिरीश बुकात एखाद्या मल्लखांबपटूला 3 कोटी व्ह्यू आले असतील का नाही याचा विचार करावा लागेल. ते रेकॉर्ड एका साध्या खेड्यातल्या एका छोट्या मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्याचे पालक, त्याचे शिक्षक यांचं देखील मी या निमित्ताने अभिनंदन करतो. आणि सुरेख असं छोट्या मुलींनी डान्स केला. ते रिंगवाल्या 2 मुली होत्या, कमरेला हे केलेल्या, मल्लखांबची मुलं होती. त्याचप्रमाणे त्या 2 मुलींनी एकमेकीशी संभाषण केलं. तर ह्या ज्या छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी काही अर्ध्या मिनिटामध्ये 1 मिनिटामध्ये अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी, टोटल तुमचा वेळ 5 मिनिटं 6 मिनिटाच्या वर गेलेला नाही, पण तेवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आमची मनं जिंकून घेतली. आणि हा पहिल्यांदा प्रकार मी एका शाळेवर बघितलेला आहे की तिथं तुम्ही खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं, गॅदरिंगचा एक भाग दाखवला आणि काहीतरी वेगळेपणा तुम्ही दाखवला. असं काही मोजक्या शाळा आहेत, त्या शाळांमुळं आपलं बुलढाणा जिल्ह्याचं नाव राज्यामध्ये वारंवार येत राहतं आणि त्याला आपण अधिक वर नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू, एवढीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. आणि आपण फार कंटाळलेला आहात, तुम्हाला घरी जायचं, पप्पा मम्मी पण वाट बघते, त्याबद्दल आपली सर्वांची मी माफी मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.